पर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य आभार मानूया 24 इव्हेंट्स या टीमचं, ज्यांनी आमचा आवाज खरं तर हे पूर्णपणे क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आभार मानूया आमचे अमित कडूकर, तर हे करावे गावचे एक उत्कृष्ट गुणलेखक, सर्वांचे मी आभार मानतोय. आणि नक्कीच या पुढील सामन्याकडे बोलतोय. ऐकूया पुन्हा एकदा या फायनलचा सामना आणि आवाज असेल रोशन पाटील यांचा. धन्यवाद कपिल पाटील, स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक. खरं तर मी त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करेन. मयूर वाघमारे, प्रफुल्ल, सुमित, संपूर्ण पारगाव ग्रामस्थ, आकाश सारेकर असतील. खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दे, त्याबद्दल आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि खरं तर ज्या प्रत्येक दानशूरदात्याने आम्हाला या स्पर्धेसाठी सडल हाताने आम्हाला मदत केली, त्या सर्व स्पॉन्सर्सचे, दानशूरदाते, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आमचे स्कोरर अमित दादा कडू असतील, त्यानंतर समालोचक रिवॉल्व सर असतील, आणि 24 लाईव्ह इव्हेंट टीम, पंच आमचे अमोलजी काळे, शिवदास वाघमारे, खरं तर यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन. चला सामना सुरू करा. वेळ आता कमी आपल्याकडे. जर पाऊस आला तर मात्र अनेक अडचणी तुम्हाला सामोरं जावं लागेल. कमलाकर मामा आमचे, मी सचिन दादा मडवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट मंडप डेकोरेटर्स कमलाकर मामा यांचा आपण इथे सन्मान करावा. खरं तर मामा भांजे, चला या सचिन दादा आपल्या शुभ हस्ते मामांचा आपण इथे सन्मान करूया. एकाचे एक खरं तर यॉर्कर स्पेशालिस्ट, चॅलेंजर पारगाव संघाचे संकटमोचक गोलंदाज, लिजन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता देखील ते मैदानामध्ये उतरले तरी भल्या भल्याना त्या ठिकाणी नक्कीच आपल्या गोलंदाज तालावरती नाचवतील एवढी क्षमता त्यांच्याकडे. तर त्यांचा सन्मान करूया. पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होताना आपण पाहत आहे नरेश ठोंबरे, वेगवान तेज तरार असा खेळाडू. तर डावाला सुरुवात मगाशी करता टॉस करताना इको सोलंकी यांचा आदर त्या ठिकाणी अजय भस्माने केला. हे खरं तर एका चांगल्या खेळाडूची ओळख आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती आक्रमण पूल केलंय, अनस्टॉपेबल अजय भस्मा. लगातार खरं तर या स्पर्धेमधला दुसऱ्या सामन्यामधला 6वा षटकार. पहिल्या 5 बॉलमध्ये 5 मारले पारगाव संघाच्या अगेन्स्ट. त्यानंतर जशी डावाला सुरुवात झाली आणखीन एक षटकार इथे आपण पाहत आहे. अजय भस्मा या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग खरं तर या खेळाडूने केली. रिस्पेक्ट फार महत्त्वाचा आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, हा एक यंगस्टर आहे आणि एका बाजूने इको सोलंकी, मास्टर माइंड, कॅप्टन, 40+ मास्टर. खरं तर असे पहिल्यांदा चित्र पाहायला मिळाले की नरेश ठोंबरेला पहिल्या बॉलची षटकार कोणी मारला असेल. आणि हा खरं तर खेळाडू अजय पुढचा देखील येईल का? यावेळेस फटका फसलाय, झेल खाली, स्वतः इकू. क्या बात आहे, कमबॅक खेळाडू बाद. मोठा धक्का बसतोय माथेरान टीमला. अजय बाद झालाय. आता बघूया कोण झालं मैदानाकडे. आयकॉन जाईल की रेग्युलर खेळाडू टीम मधला जाईल. आणि खरं तर आयकॉन म्हणून आता मैदानाकडे दाखल होता सुमित. या मॅचच्या दरम्यान सुमितवरती जबाबदारी आहे. नरेश ठोंबरेच्या अगेन्स्ट एक षटकार मारून मात्र अजय भस्माचा विकेट खरं तर मिळाला खालापूर टीमला. खालापूरचं क्रिकेट खरं तर मागील 2 वर्ष आपण जर पाहिलं तालुका वाईजमध्ये खालापूर संघाची वेगळी दहशत राहिली आणि त्यामध्ये या स्पर्धेमध्ये त्याने सातत्य टिकवलं. खालापूरचा संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहताय. ओव्हर द विकेट, फुल टॉस, वेगवान चेंडू, इट्स अ बीमर कॉल. दुसऱ्या रनसाठी निघालेत खेळाडू, रिस्क घेतली आहे पण नॉन स्ट्रायकिंगला कोणी नाहीये, त्याचा फायदा मिळालाय. खरं तर माथेरान टीमला 3री रन होईल का? सुमित बघा किती वेगाने धावतोय. सुमित खरं तर अतिशय वेगवान आहे. नो बॉल, यस, 2+1 अशा 3 धावा सुमित भरपूर वेगाने धावताना पाहायला मिळाला. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये सुमितला तोड नाही, मगाशी देखील मी सांगितलं. आणि या ठिकाणी 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळतील. 9 धावा धाव फलकावरती. फ्रीड बॉल समोर असेल सुमित डोंगडे हा खेळाडू. नरेश टू सुमित, आयकॉन. खरं तर आपण पाहता ग्रामीण संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल सुमित माथेरान टीमकडून. चला थोडं स्पीडअप करा आता. हळूहळू आपण जर पाहिला बॅड लाईट, यावेळेला आपण जर पाहिला ऑन द टोस खेळत होता, अप्पर कटचा प्रयत्न होता, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी.
इथे पाहायला मिळाली. थोडासा टेन्शन येईल फिल्डिंग टीमला, कारण आपण जर पाहिलं हवामानामध्ये बदल होत चालला आहे. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना मात्र अडचणीनं तुम्हालाही सामोरं जावं लागेल. संध्याकाळ झाली आहे 7चा सुमार, ज्यामध्ये पाऊस नाही आहे, त्यामुळे खरं तर थोडासा फायदा आहे. आणि निर्णायक मॅच आहे, मेगा फायनल. यावेळेला देखील आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, फॉलो थ्रूमध्ये चेंडू घ्यायचा प्रयत्न होता, रनआउटची संधी, परंतु 1 रन कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात. 10 धावा स्कोर कार्डवरती. 20+ रन जरी झाल्या तरी नक्कीच फायटिंग स्कोर राहील माथेरान टीमसाठी, कारण हे संध्याकाळचं सत्र आहे. अजूनही या ओव्हरमध्ये सुमित संघर्ष करतोय. अजय बसमाने चांगला स्टार्ट दिला, पहिल्या बॉलवरती ब्लास्ट केला होता, परंतु त्यानंतर त्याचा विकेट मिळाला. आक्रमक खेळाडू तो बाद झाला. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहताय 10. पंटी भद्रिके तोही एक अतिशय घातक खेळाडू. यावेळेला बॅकफुट पंच कव्हर्स मध्ये फटका, एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल चालला त्या ठिकाणी, सीमारेषा पार. 4 धावा. अप्रतिम टायमिंग, फटका सुंदर पाहायला मिळाला त्या ठिकाणी विराटच्या माध्यमातून. कव्हरच्या दिशेने 4 धावा आल्या. चौकार. विजय माप्याचा विजय हा खेळाडू 14 रन धावफलकावरती. अनेक वेळा आपण पाहिलं मेगा फायनलच्या मॅचमध्ये एखाद्या ग्रामीण संघाने एखादा मोठा उलटफेर केला, आणि इथे असाच एखादा उलटफेर होईल का. परंतु सध्या आयकॉन म्हणून सुमित माथेरान संघामध्ये खेळताना आपण पाहता, त्याच्याबरोबर अविनाश वाघ हा देखील खेळाडू आयकॉन म्हणून या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. 3 आयकॉन घेण्याची मुभा आयोजकांनी दिली आहे ग्रामीण टीमला, पण 2 आयकॉन, तिसरा आयकॉन सागर पाटील आमच्या बाजूला बसलेत. ओव्हर द विकेट यावेळेला आपण जर पाहिला, खरं तर विकेट करताना क्लीन बोल्ड प्लेड ऑन झाले आय थिंक, आणि खेळाडू बाद. लास्ट बॉल होती, विकेट मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आल्या धावफलकामध्ये 2 गडी बाद. 14. नवीन खेळाडू आयकॉन अविनाश मैदानाकडे दाखल होताना आपण पाहताय, ज्याला खरं तर माथेरान संघाने आयकॉन म्हणून मैदानामध्ये उतरवलंय, सहभागी केला आपल्या संघामध्ये. तो खेळाडू मैदानाकडे जाताना आपण पाहू शकाल. सेकंड ओव्हर. अजय मराजगे खरं तर हा खेळाडू यावेळेस आपण पाहता गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना 36 विभाग. कोल्हापूरमध्ये नेहमी खेळाडूचा बोलबार राहिला, दबदबा राहिला असा अजय मराजगे या ओव्हरमध्ये आलाय. खरं तर लास्ट ओव्हर आहे, थोडं स्पीडअप करा अजय, तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे, त्यामुळे प्लीज कोल्हापूर टीम थोडासा फास्ट स्पीडअप. यावेळेला बॅकफुटला आले, जागा बनवली, दिशा दिली आहे, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय गोळीच्या वेगाने, सीमा पार. रन्स मधील 4. चौकार. मिस्टर 360 डिग्री. मैदानाच्या चहूबाजूला तो मोठे फटके खेळू शकतोय हे त्याने दाखवलंय आजभर, आणि या फटक्यामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. विथ द टर्न हा फटका, ज्या दिशेने बॉल टर्न झाला त्या दिशेने फटका, योग्य वापर, टेक्निकली परफेक्ट फटका पाहायला मिळाला सुमितच्या माध्यमातून. कव्हर पॉइंटला स्लॅश केला. खरं तर सागर सांगतात हा बॉल चांगलं टायमिंग. सागर पाटील यांचा अनुभव त्याने शेअर केला. पुन्हा एकदा त्याच दिशेने पॉइंटमध्ये हा फटका. फिल्डर आहेत, खरा फिल्डिंग, दबाव इथे वाढलाय खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंटवरती. 2 धावा घ्यायचा अवधी, 2 धावा इथे आल्या. धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली आतापर्यंत 20, मगाशी देखील उल्लेख केला 20+ रन या खरं तर फायटिंग टोटल राहतील या मॅचमध्ये, आणि आता 20 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. परंतु दुसऱ्या टीममध्ये विविध परिसरातील 11 खेळाडू आहेत, विविध गावातील विविध विभागातील 11 खेळाडू, आणि एका टीममध्ये एकाच गावचे आपण पाहताय खरं तर 9 खेळाडू 2 आयकॉन. त्यामुळे जर का तुलना केली ॲज अ पेपर वर्क्सवरती तुम्ही पाहिलं तर कोल्हापूर संघ स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु मैदानामध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ राहील विजेता. डॉट बॉल अजय मराजगेच्या माध्यमातून. मागचे दोन्ही बॉल त्याने थोडे शरीरापासून दूर टाकले, यावेळेस बॉलला आतमध्ये घेतलं. मिडल स्टिकवरून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक अर्षद पेंडारी उर्फ बंटी यांच्या हातामध्ये डॉट बॉल. 20 रन. अजय मराजगे यस डेफिनेटली. यावेळेस आपण पाहताय आतली कडा घेऊन बॉल मागे चालल्या, सिंगल घेतली. अविनाश स्ट्रायकिंग एंडला आलाय. उरलेले शेवटचे 2 बॉल बाकी आहे. कोयना वेल करता आपण पाहिला, कोयना धरण प्रकल्प जे मायग्रेशन झालं तर प्रकल्पामुळे अनेक आपल्या या विभागामध्ये स्थलांतरित झालेली लोकवस्ती, ज्यामध्ये अजय मराजगे या कडोदकीला आपण आवाज उल्लेख करू. गोट कॅम्प असेल, धरणा कॅम्प असेल, त्यानंतर ओवे कॅम्पसारख्या परिसरामध्ये देखील कोयना वेलचे हे खरं तर सर्व त्या ठिकाणी वास्तव्याला येताना आपण पाहायला मिळाले. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, स्वीट साऊंड. संध्याकाळ झाली आहे पण तो ब्लास्ट होतोय.
या ठिकाणी अविनाशचा बघा आयकॉन म्हणून अविनाशवरती विश्वास दाखवला संघनायकाने आणि संपूर्ण टीमने. तो विश्वासाने सार्थ ठरला हे म्हणायला देखील हरकत नाही, कारण 2 ओव्हरची मॅच आहे ज्यामध्ये एक षटकार देखील फार महत्त्वाचा आणि तो षटकार त्याने मारलाय. या वेळेला आपण जर पाहिला अजय महाराजगेच्या अगेन्स्ट 6 धावा आल्या. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 27. लास्ट बॉल महत्त्वाचा चेंडू. या चेंडूचं महत्त्व किती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. इथे आणखीन एखादा मोठा फटका आला तर प्रेशर वाढेल खरं तर खालापूर संघावरती. यावेळेला ब्लॉक हॉलमध्ये यॉर्क केला बॉलला, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडमध्ये, सिंगल पूर्ण दुसऱ्या रनचा निघालेत. फेकी अचूक झाली आणि त्यानंतर मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने गॅदर केलाय गोलंदाज अजयने चेंडूला. 1 रन आली. या बॉलवरती धावा स्कोर कार्डमध्ये आपण जर पाहिल्या आत्तापर्यंत 28. मागच्याही मॅचमध्ये 29चं टार्गेट होतं पारगाव संघाच्या अगेन्स्ट. 6 चेंडूमध्ये 29 धावा चेस केल्या होत्या माथेरान टीमने. आता फायनल मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी 29 धावा बनवायच्यात खालापूर 11 खालापूर या टीमला, तालुका वाईज या संघाला. आणि एका बाजूने ग्रामीण गटातून पुढे आलेला माथेरान संघ या टीमला 29 धावा डिपेंड करायच्या. अतिशय महत्त्वाचा सामना, रोमहर्षक मॅच. चला लवकरात लवकर खालापूरचे संघाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर या. माथेरान टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच, वेळ कमी आपल्याकडे. चला लगेचच मी विनंती करेल खालापूर टीमचे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. 2 ओव्हरचा सामना, मेगा फायनलचा थरार, कोण होईल या स्पर्धेत चॅम्पियन. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोणता संघ होईल, द्वितीय क्रमांकाचा मानकरी कोणता संघ राहील, अजिंक्यपद कोणता संघ पटकावेल हे पाहायचं आहे. मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर हे खरं तर पर्सनल अवॉर्ड्स कोणाला मिळतील यासाठी मात्र हा शेवटचा सत्र बाकी आहे. 2 ओव्हरचा अतिशय महत्त्वाचा सत्र त्या ठिकाणी बाकी आहे. आणि पहिली जोडी या ठिकाणी आपण पाहत आहे खालापूर 11 खालापूर संघाची जोडी मात्र आपण पाहता बंटी भद्रिके आणि त्याच्याबरोबरने शुभम गोडबिंदे मुळगाव. बंटी भद्रिके लोदिवली. खरं तर लोदिवली गाव एक खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूने आणलं. लोदिवली संघ फारसा मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत नाही, परंतु वैयक्तिक कामगिरीच्या उत्तम दर्जाच्या कामगिरीच्या जोरावरती या खरं तर गावाला ओळख प्राप्त करून देणारा हा लोदिवलीचा सुपर डुपर स्टार बंटी भद्रिके गतवर्षी रायगड प्रीमियर लीगचा मालिका वीर मैदानामध्ये आलाय, ज्याने 99 धावांची इनिंग साकारली होती. तर आपण मॅच सुरू होण्या अगोदर सन्मान घेऊया. या ठिकाणी गेले 2 दिवस त्यांचं अमोघ समालोचन आम्ही ऐकलंय. आमचे मार्गदर्शक सागर पाटील यांचा आपण इथे सन्मान करूया. पारगावचा बुलंद आवाज ही त्यांची टॅगलाईन आहे आणि हे स्पेशल समालोचक आहेत. 40+ मॅचेस कुठे असोत. मी डॉक्टर साहेबांना विनंती करणं आपल्या शुभ असते सागर पाटील यांचा यथोचित मान सन्मान करावा. वर्सटाईल समालोचक सागर पाटील, आवडता पक्षी पोपट, परंतु खरं तर भूमिपुत्र म्हणून त्यांची भूमिका राहिली. बघा इथे फटका चांगला होता पण तो आउटफील्डने धोका दिलाय बंटी भद्रिकेला. 2च धावा या चेंडूवरती. पुढील सन्मान असेल सागर पाटील यांचे. आम्हाला खरं तर चांगली सेवा राहिली या स्पर्धेसाठी, त्यांचं आयोजकांच्या वतीने आभार. त्यानंतर मी रिवॉल्व मात्र सरांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. आदरणीय अविनाशजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आमचे उत्कृष्ट लेजंड क्रिकेटर आणि त्याचबरोबर एक अनुभवी समालोचक रिवॉल्व मात्रे सर यांचा आपण इथे सन्मान करावा. शुभम गोडबिंदे आणि बंटी 2 धावा आल्या. चला स्पीडअप करा प्लीज. आणि इथे सन्मान होते आमचे रवींद्र म्हात्रे उर्फ रिवॉल्व. एक काळ खरं तर ज्याने गाजवलाय क्रिकेटच्या माध्यमातून. आता समालोचन क्षेत्रामध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. अशा रिवॉल्व म्हात्रे सर यांचा सन्मान करतील आमचे स्पर्धेचे आयोजक कपिल पाटील यांचे पिताश्री अविनाशजी पाटील यांचा सन्मान. पुढील सन्मान आम्ही घेत आहोत. चला लाईव्ह टीम या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. नेक्स्ट बॉल लाऊड अपील आणि त्यानंतर मात्र आपण पाहत आहे दबाव. तर सन्मान केला जाईल उत्कृष्ट मंडप डेकोरेटर्स कमलाकर मामा, सचिन दादा मडवी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मामा म्हणजे आइए कमलाकर मामा या आपला सन्मान विशेष केला जाईल. या ठिकाणी यॉर्कर स्पेशालिस्ट आणि एक उत्कृष्ट लिजंड क्रिकेटर सध्या व्यवसाय क्षेत्रामध्ये मंडप डेकोरेशन क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचा सन्मान. आणखीन एक चांगला बॉल जीत हा खरं तर RPL मध्ये बंटीच्या टीममध्ये होता आय थिंक, आणि त्याच्या विरोधात तो चांगली कामगिरी करतो बंटीच्या अगेन्स्ट.
तर कमलाकर मामांचा इथे सन्मान होईल या स्पर्धेच्या निमित्ताने. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला खरं इकू कॅप्टन खालापूर 11 खालापूर संघाचे, परंतु त्यानंतर जी फलंदाजी झाली होती माथेरान संघाची ती खरं तर वाखाणण्याजोगी पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल यावेळेला देखील फुल टॉस मिस झालाय. बघा हा दबाव आहे संध्याकाळचा बंटी बद्रिकेवरती. अजून एक डॉट, कमालीची गोलंदाजी. पुढील सन्मान आपण घेऊया कपिल. 24 लाईव्ह इव्हेंटचे एक सदस्य आपण, आपलाही सन्मान केला जाईल. अल्पावधीत प्रसिद्धी मिळवणारा चॅनल. तर आपण मॅचकडे फोकस करूया. अंतिम सामना एका बाजूने आपण जर पाहिला 29 धावांचं आव्हान आता भल्या मोठ्या एव्हरेस्ट डोंगरा पर्वतासारखं झालंय, कारण 3 बॉल डॉट खेळलाय बंटी. त्यानंतर इनसाइड आउट. याही वेळेला आपण पाहिला मिस टायमिंग झालाय. तिसरी रन घ्यायची आहे. 3 देखील झालेल्यात. या चेंडूमध्ये 3 आल्या. पहिला फटका जो कव्हर्समध्ये बॉल थांबला तिथूनच खरं तर आपण जर पाहिलं नशिबाची साथ मिळाली माथेरान टीमला. जीत रोजारियोने चांगली गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. दिवसभर त्याने प्रभावित कामगिरी ॲज अ बॉलर म्हणून आपल्या टीमसाठी केली. लास्ट बॉल आणि आतापर्यंत 5 धावा, अजूनही 24 धावांची गरज 7 चेंडूमध्ये. यावेळेला बॉलला उडवलाय आणि तो बॉल ट्रॅव्हल देखील झाला मिड विकेटच्या बाहेर. शुभम गोडबिंदे एका हाताने देखील षटकार तो मारू शकतोय आणि इथे मात्र त्याचा हा फटका निर्णायक राहिला. शेवटच्या बॉलवरती 6 धावा आल्या, 11 आल्या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धीम्या गतीचा बॉल होता पण तो पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता 29 धावांचा पाठलाग करताना अजूनही 6 चेंडूमध्ये 18 धावा. मॅच ऑन आहे. 6-18. खरं तर गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी येतोय स्वतः अविनाश वाघ की संदीप. बघूया कोणाकडे जातील कॅप्टन. निर्णायक षटक 6 मध्ये 18 करायच्यात आणि अविनाश वाघ वरती विश्वास दाखवलाय. 1 स्टार वाघाची वाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि या संघामध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये त्याने एक षटकार देखील मारला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. त्याला आता 6 मध्ये 18 धावा रोखायच्यात. रोखता येतील का एक मोठा प्रश्न आहे. आणि जर का रोखल्या तर चॅम्पियन बनेल माथेरान संघ. सचिन 11 माथेरान संघ जे पुरस्कार त्यात अक्षय पाटील त्याने पुरस्कार हा संघ. पहिल्या कालच्या दिवसामध्ये 3 सामन्यामध्ये 100+ रन. यावेळेस खोदून काढला बॉलला डाऊन द ग्राउंड. बॉलर बॅक ड्राईव्ह. बॉल चालला वेगाने. 2 खेळाडूंच्या मधून फरार. 4. आकाश खरं तर ते देखील चांगले खेळाडू. चिंचवली गोहे टीम सपोर्टर आलापूर संघाचे. 4 धावा इथे पहिल्या बॉलवरती. आता अजूनही 5 मध्ये 14 धावांची गरज. मॅच ऑन आहे. पहिला मोठा फटका बंटीने पहिल्या ओव्हरमध्ये संघर्ष जरूर केला पण आता निर्णायक ओव्हरमध्ये अविनाश वाघ कमबॅक करेल का हे पाहायचं आहे. 5 चेंडूमध्ये 14. संध्याकाळ झाली आहे. सूर्य अस्ताला गेलाय आणि खरं तर आता आपण पाहिलं ब्लॅड लाईट आणि या ठिकाणी आपण जर पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. रन आउट चा विकेट या ठिकाणी मिळेल. बंटीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 4 बॉल 14 असं समीकरण मैदानामध्ये आलंय. 4 चेंडूमध्ये 14. चौदा धावांची गरज. 4 चेंडूमध्ये मॅच संपलेला नाहीये. हर्षद पेंडारी बंटी 4 मध्ये 14. थोडासा त्या ठिकाणी रिफ्लेक्शन येऊ शकतो. बंटी भद्रिके राऊंड द विकेट. अविनाश अय्यर यावेळेला फटका चांगला आहे. बॉल उंच गेलाय परंतु अंतर क्लिअर केलेलं नाहीये. बघा या ठिकाणी खेळाडूंना देखील समजलं नाही बॉल कुठे आहे. 4 धावा इथे आल्या. 3 बॉल 10 तुम्हाला फेस करावं लागेल. 3 बॉल 10 धावा. 3 चेंडूमध्ये 10चं समीकरण. या वेळेला देखील आपण पाहिला बॉल मिड विकेटला क्लिअर करतोय. 6 धावा. खरं तर एवढ्या अंधुक प्रकाशामध्ये देखील बंटी षटकार चौकार मारतोय. 2 बॉल 4. 2 चेंडूमध्ये 4 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. मॅच ऑन आहे. दोन बॉल आणि 4 धावा.
2 बॉल आणि 4 धावा. मॅच संपलेला नाही. बंटी बद्रिके घातक झालाय, आक्रमक झाला. मेगा फायनल चॅम्पियन कोण होईल? खालापूर 11 खालापूर की माथेरान? बंटी मात्र संकट मोचक. त्याने शुभमला बाद केलं, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर मात्र आक्रमक फलंदाजी करत असताना हा खेळाडू. यावेळेला फटका फसलाय, कॅच होईल का नाहीये हे पाहायचं आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. 2 धाबा आल्या, तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा कंप्लीट, चौथी देखील होऊ शकते. प्रयत्न झालाय, बंटी निघालाय आणि इथे आपण पाहिला 4थ्या रनचा प्रयत्न. विकेटची संधी, विकेट. कहाणी में ट्विस्ट. 1 बॉल 1. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम आहे. आता चॅम्पियन बनण्यासाठी खालापूर 11 खालापूर टीमला 1 बॉल मध्ये 1 करायचे. ज्या बंटीने विजयाचे स्वप्न दाखवलेत खालापूर 11 खालापूर टीमला, तो बंटी 1 रन कंप्लीट करेल का हे पाहायचं आहे. सामना संपलेला नाहीये. अविनाश वाघला आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला एक निर्णायक चेंडू फेकायचा आहे, निर्णायक बॉल त्याला टाकायचा आहे. हा सामना जिंकायचा असेल माथेरान टीमला तर मात्र त्याला इथे निर्णायक चेंडू फेकावाच लागेल. डॉट बॉल हवा आहे किंवा विकेट हवा आहे माथेरान टीमला. तर एका बाजूने 1 रन हवी आहे खालापूर 11 खालापूर टीमला. 2 संघांमधला विजय आणि पराजयामधला मोठा अडथळा म्हणजे बंटी बद्रिके. बंटी बद्रिके या खेळाडूला आपण पाहता. 1 बॉल 1. व्हॉट अ मॅच. मेगा फायनलचा हा थरा, लास्ट बॉल थ्रिल, शेवटचा सामना. जय नानोबा ट्रॉफीचा चॅम्पियन कोण बनेल, मानकरी कोण होईल प्रथम क्रमांकाचा हे पाहायचं आहे. अविनाश टू बंटी आणि इथे फटका सुंदर आहे जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि हा सामना जिंकून मात्र चॅम्पियन झालाय खालापूर 11 खालापूर संघ. वेल प्लेड बंटी. अभिनंदन टीम खालापूर, हार्ड लक टीम माथेरान. आजचा दिवस संपला, स्पर्धा संपली. आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याकडे बोलणार आहोत. धन्यवाद.